नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते फलटणवरून आले आहेत आणि त्यांच्यासोबत खूपच भयानक असे अनुभव घडलेले आहेत. तर ते अनुभव काय घडलेत, कसे घडलेत ते आपण पाहणार आहोत. आणि चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम, नमस्ते. काय आपलं नाव? सुवर्ण सागरात लिंगे, बरं, राहिले कुठे तुम्ही आता? विडणीमध्ये, फलटण. फलटणला. हं. प्रॉपर तिथलेच? प्रॉपर म्हणजे तिथलेच. फक्त शूटसाठी तुम्ही एवढ्या लांबून इकडे हो, आलाय? शूटसाठी चालले. आजच आलात का तुम्ही पुण्यात? नाही, मी काल आली आहे. काल जरा काम होतं, मग तुमचं पण बिझी शेड्यूल होतं, हां. म्हणून साठी मग आज आलो. बरं, आणि काय करता सध्या तुम्ही? सध्या मी हाऊसवाईफ आणि शिवाय एल-आय-सी एजंट आहे. बरं, आणि कुटुंबात कोण-कोण आहे तुमच्या? कुटुंबात माझ्या सासू-सासरे, माझ्या 2 मुली आणि आम्ही दोघं जण. अशी फॅमिली आहे. ओके. जॉइंट फॅमिली. जॉइंट फॅमिली आहे. बरं. काय-काय, कसे-कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? सुरुवात कशी होती? माझ्यासोबत 2 अनुभव घडलेत. सुरुवात मी 10वी मध्ये होते. 10वी ची एक्झाम झाली होती. फलटणलाच? फलटणलाच आणि उन्हाळ्याची सुट्टी होती आणि एक्झाम झाली म्हणजे आपण मामाच्या गावाला तर हो. जातोच. तसंच आम्ही पण नियोजन केलं. माझी एक मावस बहीण आणि मी. आम्ही दोघीजण मामाच्या गावाला गेलो. पण जाताना आम्ही सायकलवर गेलो, कारण सायकलचा अनुभव आहे आम्हाला. हां. मग मस्त मजा करत वगैरे म्हटलं जाऊया. त्यावेळेसचे दिवस पण तसे होते? हो, होते. हो. आणि मामाचं गाव 5 किलोमीटर असेल अंदाजे. मग आम्ही दोघी गेलो सुट्टीसाठी. एक 15 दिवस किंवा महिनाभराचं नियोजन होतं, कारण सुट्टी लाँग सुट्टी असते ना 10वी नंतरची. मग तिथे गेल्यानंतर आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं, की मामाच्या गावाच्या तिथे ना, गावाच्या साईडला एक धरण आहे. खूप दिवस चाललं होतं, की आपण त्या धरणावरती जायचं. पण घरातले जाऊन देत नव्हते. लांब असल्यामुळं? हां, लांब आणि सारखी भीती घालायची. तिकडे जायचं नाही, तिकडे कोण नसतं. मग आम्ही पण आपलं भिवून नको, नाही गेलंच नाही पाहिजे असं. पण ह्यावेळी ठरवलं, की नाही आपण जाऊया. मग ते सांगायचं काय घरात ना. मामीनं आधी सांगितलं होतं, की तुम्ही उन्हाचं काही कुठे फिरायचं नाहीये. सुट्टीला आलाय, सुट्टी एन्जॉय करा. मग आम्ही तिला सांगितलं, की अगदी धरणाच्या जवळ आणि एक चुलत मामा आहे, त्याचं घर आहे. मग आम्ही म्हटलं आम्ही तिकडे जाऊन येतो. आदल्या दिवशी विचारलं, की आम्ही जाऊ का मामी तिकडे? मग म्हटल्या, "हां, तुम्हाला आजीची वगैरे गाठ घ्यायची असेल तर तुम्ही जाऊ शकता." मग हो म्हटलं चालेल. मग दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान आम्ही जायचं ठरवलं. दुपारी आम्ही दोघीजण आणि मामाची मुलगी छोटी, तिला आमच्यासोबत घेतलं होतं. मग ती पण माझ्या मागे लागलेली, तुम्ही निघाला तर चला मी पण येते. मग आम्ही चालत गेलो. गेल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं लागले आम्हाला जायला. 15 मिनिटं लागल्यानंतर आम्ही तिकडे जायचं, म्हणजे मामाच्या घरी जायचं, ते गेलोच नाही. डायरेक्टली धरणावरती गेलो. गेल्यानंतर तिथे जाऊन बसलो. जाताना खडे गोळा केले थोडेफार पाण्यात टाकायला. जरा थोडंसं दगड बघितले, व्यवस्थित जागा बघितली. तिथे बसलो. बसल्यानंतर आमच्या गप्पा चालल्या होत्या, कारण आम्ही सेम एजचे. माझी बहीण आणि मी, आम्ही दोघींनी पण 10वी पास आउट केलेली. मग त्या पेपरची चर्चा, हा पेपर कसा गेला, तो हां. कसा गेला, हे काय झालं, ते काय झालं. आणि कुठल्या शिवाय टायमिंगला गेलता तुम्ही तिकडे? आम्ही 4च्या दरम्यान, म्हणजे 4ला घरातून निघालो ऊन खाली झाल्यानंतर आणि एक 10 ते 15 मिनिटं आम्हाला पोहोचले. 4:15 ते 4:30 पर्यंत आम्ही पोहोचलो तिथं. मग ते बसलो होतो निवांत. शिवाय मी यात्रेला गेलते शिंगणापूरच्या. मग तिथली मज्जा सांगितली, कारण शिंगणापूर आम्हाला फलटणपासून जवळ आहे. जवळ, हो. पण यात्रेला जाणं होत नाही, कारण गर्दी आहे म्हणून आम्ही जात नाही. मग यात्रेला जाणं झालं, ते यात्रेची मज्जा सांगितली. सगळं गप्पा चालल्या होत्या, दोघी बोलत होतो आणि अचानक म्हणजे एकदम ती मला म्हणाली, की "तुला तिकडे काहीतरी दिसतंय का?" मग मी म्हटलं, "तिकडे म्हणजे काय? तू काय बोलतेस?" नाही म्हणली, "ते बघ तिकडे काहीतरी दिसतंय." अशी मग बघितलं तर ब्लॅक शॅडो होती. एक 50 ते 60 मीटर अंतर असेल आणि ती शॅडो आहे ना, म्हणजे काय होतं, लोखंडी खांब होता. असं आडवं होतं धरणावरती आणि खांब असा पाण्यात रोवला होता. ती शॅडो अशी चालत यायची, तिथे बसायची, खाली पाय सोडायची आणि असं आम्हाला भास व्हायचा, की ती पाय हलवत बसली की अरे काय, बापरे! असं म्हणजे थोडंसं फील होत होतं ते आणि खूप भीती वाटत होती ते अंगावरती. दिसायला वगैरे कसं काय होतं? काय दिसलंच नाही? दिसलं काहीच नाही, फक्त माणसासारखी आकृती, एक ब्लॅक शॅडो. आणि त्याचं म्हणजे मला कधी समजलं माहिती आहे का, ज्यावेळी मी तुमचे पॉडकास्ट बघायला सुरुवात केली की नाही, हां. त्यावेळी त्याचा अर्थ मला उमजला, की त्याला ब्लॅक शॅडो म्हणतात किंवा ते आकृती आहे. फक्त माहीत नव्हतं की ते काय. आम्हाला फक्त दोघींना, आम्ही घाबरलो होतो आणि मामाची मुलगी बरोबर आणली होती. एकतर आधीच घरातून सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका, पण आम्ही गेलो होतो आणि ते जवळ आहे ना, मी तिला काय म्हटलं, जाऊ दे कशाला लक्ष द्यायचंय, आपल्याला भासही असू शकतो आपला, नको म्हटलं बघायला आपण त्याच्याकडे, चल म्हटलं गप्पा मारत बसूया. मग ती मोंट्या नाव आहे मामाच्या मुलीचं, लाडाने मोंटी म्हणतात तिला.
तिला म्हटलं चल दगडे टाक पाण्यात, हे कर ते कर, हातपाय धुऊ चला, हेच चाललं होतं. मग ती मला म्हटली थांब ना, अजून 10 मिनटं थांबूया, आपण बघूया ते काय करतंय, ते थांबतंय का जातंय. मग जरा भीती पण वाटत होती आणि उत्सुकता पण होती. जवळजवळ आम्ही 15-20 मिनटं ते बघितलं. ते मध्येच गायब व्हायचं, म्हणजे दिसायचंच नाही. आणि 5-10 मिनिटांनी लक्ष दिलं की ते आहे. मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का तुमचा काही भास वगैरे असेल किंवा झोप वगैरे झालं नसेल तरी आपलं असं अद्दुंग दिसतं हो, अगदी कधीतरी? बरोबर आहे. पण जर ते नसतं, म्हणजे दिसलं नसतं, तर मग ते 5 मिनिटं 10 मिनिटांनी गायब होऊन परत आलं नसतं. बरं, आणि एकाच वेळेस दोघींना कसं दिसलं असतं? मग ते टेन्शन मला अगोदर दिसलंच नव्हतं, ते हां. तिला दिसलं होतं. हां. ते तिनं मला दाखवलं, तिथं काही दिसतंय का तुला? मग एकाच वेळेस नंतर एकाच दोघींना वेळी दिसलं? दोघींना दिसलं सेम टाइमला. म्हणजे तिनंच मला दाखवलं की तिथे आहे. मग तुला कन्फर्म होतंय का, ते दिसतंय का? कारण असं पण होतं ना, ते एकाला दिसतं एकाला दिसत नाही. मग मी म्हटलं हां, मला तर दिसतंय, आहे काहीतरी. मग जेव्हा दोघी कन्फर्म झालो ना, तेव्हा जाम घाबरलो. मग टेन्शन आलं. मग चला जाऊया, नाही आता घरी गेलं पाहिजे. टाईम ह्या सगळ्या गोंधळात आहे ना, 4:30चे 5, 5:15, 5:30 झालेलंच कळालं नाहीत. की घाबरलो होतो आणि असं जाणवत पण नव्हतं की आता उठून चला आपण पळलं पाहिजे किंवा इथून हललं पाहिजे. तरी पण जरा थोडं पाय काढत आम्ही निघालो. म्हटलं नाही जास्त वेळ थांबून चालणार नाही. एकतर ते काय ते माहीत नाही आपल्याला. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर रेग्युलर शेड्यूल, म्हणजे मामींचा स्वयंपाक चालला होता, आजी बाहेर बसलेली, आजोबा होते, आम्ही त्यांच्याजवळ बसलो, गप्पा मारत बसलो, काय चाललंय काय नाही. आजी रानात गेलती, मग तिला विचारलं काय आहे रानात काय नाही, असं रेग्युलर गप्पा. आणि अचानक ती मोंटी रडायला सुरुवात केली. अरे बापरे! एवढी भयंकर रडायला लागली का नाही ती, की आल्यानंतर शांत होती आणि अचानक रडायला लागली. मग काहीच समजेना ना काय झालं. मामी रागवायला लागल्या, तू आत्ता रडायला काय लागली आहे, शांत बस, जेवायचंय का, भूक लागली आहे का, तुला काही देऊ का खायला? काहीच नाही, नुसतं रडायचं. कंटिन्यू रडणं चालू होतं. आणि रडायला लागल्यानंतर आम्ही दोघी घाबरलो. आम्ही एकमेकींकडे बघायला लागलो. मग घाबरल्यानंतर आता करणार काय? मामीला तर सांगू शकत नाही की आम्ही तिथे धरणावर गेलतो, बरोबर, आम्ही बरोबर. हे बघितलंय. आम्ही तर खोटं बोललो होतो. आम्ही सांगितलं होतं मामाच्या घरी निघालो. मामाच्या घरी तर आम्ही गेलोच नाही. मग आता सांगणार कसं आणि बोलणार काय? मग म्हणजे माझ्या आईच्या अंगात येत होतं, तिच्या हातावर ताट होतं. कधी म्हणजे असं झालं, म्हणजे माझा छोटा भाऊ रडला किंवा कधी माझ्या बाबतीत असा कोइन्सिडन्स झाला की मी खूप तापली आहे, मी आजारी पडली आहे. मग आई काय करायचे, अगरबत्तीची जी राख असते ना ती घेणार, देवी मातेचं नाव घेणार आणि कपाळाला लावणार. मग म्हटलं, मी तिला बोललो मावस बहिणीला की ट्राय तर करायला काय हरकत आहे आपल्याला, आपण करूया ट्राय म्हटलं. मग ती म्हटली बरं चालेल बघू. मग मामी माणभाऊपंथी श्रीकृष्णाची मूर्ती होती तिथे. मग देवापुढं गेलो आम्ही, हात जोडला आणि म्हटलं झाली आहे चुकी नाही का, थोडी सावरून घे आणि हिला पण रडायचं तू शांत कर म्हणून. आणि मग ते अंगारा उचलला देवाजवळचा आणि तिला लावला. एक 5 ते 10 मिनिटांनी ती रडायची शांत झाली. आता आम्ही एवढं भयंकर घाबरलो होतो की एकतर ते काय ते माहिती नाही आणि दुसरी गोष्ट घरी काय सांगणार ना, घरी काय बोलणार की काय झालंय म्हणून. मग तेव्हापासून ना देवावरती पूर्ण विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि ते निगेटिव्ह एनर्जी त्याचा पण पूर्णच अनुभव आला की बाबा असतं काहीतरी म्हणून नाही का. मग त्याचं कळलं का ती शॅडो काय होती नाही, काय? काहीच नाही. एकतर खोटं बोलल्यामुळे कोणालाच विचारू शकत नव्हतो. अजूनपर्यंत तुम्ही विचारलंच काहीच नाही, नाही? काहीच नाही, कोणालाच नाही. ना आजी आजोबांना विचारलं ना मामींना विचारलं. पण आता माहित पडेल ना सगळ्यांना पॉडकास्टच्या माध्यमातून? आता माहीत पडणार. माहीत पडल्यानंतर गोंधळ होईल. अच्छा. सांगितलं तरी ऐकलं नाही मुलींनी म्हणून. मग त्याच्यानंतर बरं काय त्रास वगैरे झाला का? नाही, पुन्हा तिला काहीच तुमच्या त्या, त्रास नाही झाला. मामाच्या मुली नाही, काहीच नाही त्रास. अगदी शांत झाली तुम्हाला ती. काय त्रास वगैरे? आमच्या दोघींना काहीच नाही त्रास झाला. फक्त तिलाच त्रास झाला आणि अचानक झाला. मग त्याच्यामुळे अचानक आम्हाला पण टेन्शन आलं की काय करायचं ते. बरं, दुसरा अनुभव काय होता आणि तुमचा? दुसरा अनुभव माझ्या मुलीसोबतचा होता. 4 वर्षाची आहे ती. म्हणजे ज्यावेळी झाला ना त्यावेळी. तर काय झालं होतं, ती अंगणवाडीला मी पाठवत होते तिला. 4 वर्षाची होते तेव्हा ती बसत होती अंगणवाडीमध्ये. मग सकाळी डेली रुटीननुसार तिला शाळेत सोडलं. शाळा अगदी आमच्या घराच्या पुढंच आहे. असंही नाही की खूप लांब जावं लागतं की काय. रेग्युलरप्रमाणे ती शाळेत गेली, शाळेत जाऊन बसली. बसल्यानंतर रेग्युलर आपलं तिचं 10 ते 2चं शेड्यूल झालं. ते झाल्यानंतर आता ती शाळेत गेल्यानंतर कुठे जाती कुठे नाही हे आपण तर नाही बघत आहे. बरोबर. पण काय झालं ते आयडिया नाही. पण रेग्युलरप्रमाणे 2 वाजता ती घरी आली. आल्यानंतर फ्रेश होऊन जेवायला घातलं, झोपी गेली. झोपल्यानंतर उठली पण व्यवस्थित अगदी रेग्युलरप्रमाणे. मग नंतर संध्याकाळचा टायमिंग झाला. संध्याकाळी रेग्युलरप्रमाणे स्वयंपाक जेवण. त्यावेळी आम्ही तिला जेवायला घातलं आमच्यासोबत. जेवण झाल्यानंतर ती झोपी गेली. म्हणजे अगदी
डेली रोजचा दिवस येतो तसा. मग संध्याकाळी आम्ही सगळे झोपल्यानंतर अचानक रडायला लागली ती. रडायला लागल्यानंतर मी पण उठले. म्हटलं का रडते बघावं. तर घड्याळात बघितलं तर 10:30 पावणे 11चा टायमिंग झाला होता. ती झोपली होती तेव्हा 9 9:30 वाजले होता. मग पावणे 11 वाजता ती रडायला लागल्यानंतर समजेना ती का रडतीये ते. मग खूप वेळ रडली. जवळजवळ अर्धा पाऊण तास ती अशीच रडत होती. समजतच नव्हतं नक्की काय होतंय ते. मग अचानक म्हटली मला भूक लागली आहे. मग म्हटलं अरे हिला तर जेवायला घातलं होतं. मग पोटभर खाल्लं नाही का काही हिनं? मग म्हटलं चल तुला दूध चपाती देते किंवा मग दूध देते प्यायला. तर नाही म्हटली मला हे नाही पाहिजे. मला तुझे हात खायचा आहे. अरे तुझी बोटं पाहिजेत. हां. म्हणजे एवढं मी घाबरले ना, म्हणजे असं कोण नाही ना बोलत आहे, की मला तुझा हात दे खायला. मोस्टली आपण भूक लागल्यावर म्हणतो ना मला चपाती भाजी दे, किंवा हाताने वाढ. हाताने वाढ, पण तुझा हात दे खायला. मग मला खूप टेन्शन आलं आणि मी खूप घाबरले. अरे म्हणलं हे काय असं? हात का मागती ही खायला? मग मी माझ्या मिस्टरांना उठवलं. म्हटलं अहो ही खूप रडतीये आणि ती हात मागतीये खायला. मला काही सुचेनाच. एक 5 मिनटं मी स्तब्ध झाले. म्हणजे आपण कसं करतो, की आता दिवसभर आपले तिचे पप्पा आहेत कंटाळलेत, नको उठवायला. म्हणून मी उठवलं नाही. रोजचंच म्हणजे रडतीये, म्हणजे नेहमीप्रमाणे रडत असेल असा विचार केला होता. पण ते जेव्हा म्हणली ना मला, तुझा हात दे खायला, मग मी घाबरले. मग मी यांना उठवलं. म्हटलं मला ही अशी म्हणतीये. मग त्यांनी 2-3 वेळा विचारलं. अनुष्का नाव आहे तिचं. म्हणले काय झालं बाळा, का रडतीयेस? अनुष्का काय झालं? काय काय देऊ जेवायला तुला? काय खायचं आहे? नाही म्हणे हात खायचं आहे मला. आणि मग हात खायचं आहे म्हटल्यावर मग ते पण टेन्शनमध्ये आले. म्हणजे अचानक कसं काय असं बोलायला लागली. मग ते पण घाबरले. सुचत नाही आहे. तिला थोपटतोय, बाहेर फिरवतोय. म्हणजे घरातच होतो आम्ही, बाहेर गेलोच नाही. तिथल्या तिथं आतच राऊंड मारायला सुरुवात केली. त्यांनी घ्यायचं, मी घ्यायचं. ह्याच्यात जवळजवळ अर्धा तास निघून गेला. ती काय रडायची थांबेनाच. आणि फक्त एवढं म्हणायची. अगोदर तर हात मागितला होता खायला. नंतर तर म्हणायला लागली आता मला ते तिथून येतंय बघ. दरवाजा लावलेला आहे. आपण रात्री दरवाजा बंद करतो. ती दरवाजाच्या बाहेरून दरवाजाकडे बोट दाखवून बोलायची की तिथून येतंय. ते बघ येतंय माझ्याकडं. ते बघ येतंय माझ्याकडं. आम्ही विचारायचो काय येते? काय दिसतंय? मी तर पहिलं तिला बोलले अगं दरवाजा बंद आहे. कोण येणार आहे तुझ्याकडे? तर नाही म्हणली ते येतंय. ते येतंय. ते माझ्याकडे येतंय. एवढंच बोलायची. अगोदर ते हाताचं झालं एक 5-10 मिनिटं. ते झालं की ते कोणतरी येते. मग आता कोणतरी येते, कोण येते ते सांगत नव्हती. मग खूप भीती वाटत होती की कोण येते. मग खूप वेळा विचारलं कोण येते, कोण दिसतंय का तुला? आजी आहे का? आजोबा आहे का? दुसरं कोण आहे? नाही म्हणे फक्त येते. एवढं म्हणायचं आणि रडायला सुरुवात करायची. मग जवळजवळ ह्या सगळ्या गोंधळात पावणे 11 वाजल्यापासून 11:30, 12, अगदी 12 मोस्टली होऊन गेला होता. मग मला हे बोलले की तू मामींना का कॉल करत नाही आहे? म्हटलं आता एवढं उशिरा त्यांना कसं उठवायचं ना, 12 वाजून गेलेत. सगळे कंटाळलेले असतात कामाने दिवसभर. नाही म्हणले पण ही रडायचीच थांबेना ना. मग हिचं कसं थोडा वेळ रडणार. आधी पहिला अर्धा तास कंटिन्यू रडली. नंतर हात मागितला. ते झालं की पुन्हा ते बोलली की ते दिसतंय, ते येते आणि परत रडायचं, बोलायचं, रडायचं, बोलायचं कंटिन्यू चालूच. मग आम्ही टेन्शनमध्ये ना, नक्की करायचं काय? लगेच तर दवाखान्यात नेऊ शकत नाही आणि हे असं म्हणते का? हे पण कळत नव्हतं. मग जेव्हा केला फोन मी न राहून 12:15 12:30च्या दरम्यान कॉल केला. 12:30 वाजले असतील. मग आईला म्हटलं अगं अनुष्का खूप रडतीये आणि ती पहिल्यांदा तिनं विचारलं कधीपासून रडतीये. मग तिला सांगितलं मी पावणे 11च्या दरम्यान ती उठली होती. मग तेव्हा आधी रडत होती, नुसती रडत होती. म्हणलं मला काही कळतच नव्हतं. मी म्हणलं काहीतरी दुखत असेल, खेळतात इकडं तिकडे जातात मुलं, झालं असेल काय. मग म्हटली काय मग म्हटलं रडून झालं की म्हणजे मला हात दे खायला. मग मला म्हणलं टेन्शन आलं खूप. आणि ती असं पण म्हणते की दरवाजाच्या बाहेरून कोणतरी येतंय किंवा मला दिसतंय ते माझ्याकडे येतंय असं म्हणतीये म्हटलं ती. मग ती मला म्हटली हां ती कुठं गेली होती काय, तिनं मला विचारलं. म्हटलं नाही ती फक्त शाळेतच गेली आणि शाळेतून घरी आल्यानंतर झोपली, झोपेतून उठली आणि घरीच. म्हणजे नाही 4 वर्षाची मुलं अशी बाहेर कुठे जास्त काही जात नाहीत. मग म्हणलं अंगणवाडीतून उचलून आणलं घरी, आवरलं सगळं डेली रुटीन होतं. मग ते झाल्यानंतर अचानकच उठली आणि अचानकच रडायला लागली. मग मला ती बोलली की असं कर आत्ता सध्या मी एक सांगते ते कर. ते केल्यानंतर फरक पडला तर उद्या मग बाकीचं काय असेल ते आपण बघूया. म्हटलं चालेल. मग तिनं सांगितलं ते आम्ही केलं. केल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी
ती शांत झाली. शांत झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग जे होतं ते आम्ही केल्यानंतर मग तिचं जरा रुटीन बसलं. म्हणजे ती ते केलं ना त्याच्यानंतर तिची झोप पण चांगली लागली. मग ती आधीमध्ये उठली पण नाही, सकाळीच उठली डायरेक्टली. मग तोपर्यंत म्हणजे टेन्शन होतं की काय होतंय. आणि माझ्या बाबतीत तर हा पहिलाच अनुभव होता की असं म्हणजे बोटं देखायला किंवा हात देखायला असं भीतीदायक होतं. म्हणजे आणि तिचं रडणं ते किरकश होतं. असं घाबरून गेलतो आम्ही दोघं पण. ते कळलं का काय होतं काय हां, नाही? ते नंतर समजलं. आम्ही घरात बोललो ना, सासू-सासऱ्यांना विचारलं. म्हटलं, "अनुष्का रात्री असं-असं करत होती." मी आईंना सांगितलं, सासूबाईंना, की असं-असं झालं होतं रात्री, आमचा हा गोंधळ चालला होता. रात्री 12:30-1 झाली झोपायला. सकाळी आम्ही सगळे 7ला उठलो. गावाकडे शक्यतो 5:30-6चं टायमिंग असतं. मग आईनी विचारलं, "काय गं झालं?" असं. मग त्यांना म्हटलं, की "अनुष्का रात्री खूप रडत होती. ती असं-असं बोलली, तिनं असं केलं." मग ते आईला कॉल केला. ते सांगितल्यावर त्या बोलल्या, "अगं," म्हटलं, "इथे आहे ना, एक बाळातीन लेडीज होती. तीच म्हणजे त्यामध्येच ती एक्सपायर झाली होती. मग तिला दहन केले." म्हटले त्यांनी एरिया सांगितला मला, ह्या एरियापासून ह्या एरियापर्यंत हा त्या म्हणजे त्या पिरियडमध्ये जर कोण सापडलं तर त्यांना त्रास 100% होतो. अच्छा. मग ती शाळेत होती, वॉशरूमला वगैरे मुलं पाठीमागं जातात शेतात. हां. मग किंवा खेळत खेळत गेली असेल किंवा मुलं खेळायला शेतात इकडे म्हणजे पूर्ण शेतातच शाळा आहे. त्याच्यामुळं शाळेच्या कडेनं मुलं खेळतात. मग बहुतेक त्यावेळी काय झालं असेल ना, तर मग ते होऊ शकतं म्हटलं. आणि ते जे उतारा वगैरे केला ना, तो सगळा बाळातनीचाच होता. अच्छा. त्याच्यामुळं मग गॅरंटेड समजलं की बाबा हे त्याच्यामुळंच झालंय म्हणून. बरं, मग त्याच्यानंतर परत तुमच्या मुलीला काय त्रास झाला का? नाही, तिला नाही नंतर काही त्रास झाला. अगदी ते ज्या आईनं सांगितलं ते केल्यानंतर रडली नाही, झोपेतून उठली नाही, अगदी निवांत झोपून राहिली. मग सकाळी रेग्युलर शेड्यूल चालू झालं तिचं. ठीक आहे. हे तर होते 2 अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही घटना घडल्यात का तुमच्या आयुष्यामध्ये? हो, अजून एक आहे जी याच मुलीसोबत झालेली आहे. अच्छा. रिसेंटली आता ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मोस्टली 1-2 तारीख असेल. माझ्या पुतणीचं लग्न होतं 17 ऑगस्टला आणि आम्ही इकडे पुण्यातच आलो होतो हडपसरला शॉपिंगसाठी. मग शॉपिंगसाठी आल्यानंतर शॉपिंग वगैरे झाली आणि संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान माझ्या सासऱ्यांचा कॉल आला मला, की म्हणे की अनुष्का आजारी आहे, तिच्या उलट्या होत आहेत. मग मी अनुष्काशी बोलले. म्हटलं, "बाळा काय झालं? काय होतंय तुला?" म्हटले, "अगं मम्मा, मला पाणी पिलं ना तरी माझं पाणी बाहेर पडतंय. मी काहीच खाल्लं नाही," म्हटली. "आणि मला खूप आता अस्वस्थ होतंय. मला भूक पण लागली आहे, पण खाल्लं की उलटी होते आहे." मग म्हटलं, "डाळ भात बनवायला लाव आजीला." म्हणले, "बनवले, खाल्ले. डाळ भात खाल्लं तरी उलटी झाली." मग म्हटलं, "तू दवाखान्यात का नाही गेली? कधीपासून होतंय?" म्हटली, "दुपारनंतर झाले चालू." मग म्हटलं, "तू म्हणजे सासऱ्यांना मी आप्पा बोलतो." म्हटलं, "आप्पांना घेऊन का गेली नाही हॉस्पिटलला?" मग म्हटली, "जाऊन आली आहे मम्मा, पण तरी त्रासच होतोय." मग म्हटलं, "बरं ठीक आहे, औषधं घे आणि झोप." मग रात्री आम्हाला जायला इथून हडपसरवरून शॉपिंग वगैरे करून 1-1:30चा टायमिंग झाला. दुपारचं? संध्याकाळी रात्री? आम्ही वन डे रिटर्न गेलो. ओके. सकाळी आलो आणि संध्याकाळी 1-1:30 वाजता रिटर्न गेलो. मग तिचं म्हणजे झोपली होती. आम्ही गेलो तेव्हा ती शांत झोपली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिला चहा बनवून दिला. म्हटलं, "चहा बिस्किट खा." तर म्हणली, "नाही बिस्किट नको, चहाच फक्त घेते." मग चहा घेतला. चहा घेतला तरी लगेच तिची उलटी झाली. मग जरा थोडं म्हटलं असेल काय पोटात नाही फूड का, पॉइझन वगैरे झालं असेल. हां, फूड पॉयझनिंग वगैरे असेल म्हणूनसाठी म्हटलं झालं असेल असं. मग ते झाल्यानंतर जेवणाच्या टाईमला म्हटलं डाळ भात बनवलेलं. 11:30-12च्या दरम्यान म्हटलं, "तू जेवण करून घे. असं काही खायला देऊ का? ॲपल देऊ, चिक्कू देऊ, दुसरं काही खायचं आहे का?" तर काहीच नको, मला हे नको, मला ते नको, सारखं ते चालूच होतं. मला काहीच नको म्हणायची आणि नुसतं झोपून राहायची. शाळेत गेली नाही, काही नाही. मग झोपून 11:30-12 वाजता वरण भात दिलं म्हणली नाही खायचं. मग थोडंसं खा म्हणलं, औषधं घ्यायचे. मग थोडंसं खाल्लं तिनं. खाल्ल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं असं बसली. बसल्यानंतर पुन्हा उलटी झाली की म्हणली, "नाही मला औषधं पण नाहीत घ्यायची." नाही म्हटलं, "औषधं घ्यावी लागतील, असं कसं चालणार आहे?" हे ते बोलल्यानंतर मग तिनं औषधं तिला दिली. ते दिल्यानंतर मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे 4 वाजता चहा करून दिला. म्हटलं, "चहा पिशील का?" तर नाही म्हणायची. नाही जबरदस्ती करायला लागायची. "थोडं तरी खा, थोडं तरी घे." मग म्हटलं, "कॉफी करू का?" नाही म्हटली, "कॉफी नको." दूध तर तिला आवडतच नाही. मग चहाच म्हणली थोडासा आणि तो पण कोरा कर म्हणली, दुधाचा नको. मग ब्लॅक टी दिला तिला करून. तो घेतला. 2 मिनिटं म्हणली, "मी हवेत फिरून येते थोडंसं." बाहेर गेल्यानंतर थोडं फिरून आले.
फिरून आली आणि पुन्हा जोरात आवाज दिला, मम्मी मला पाणी आण. मग चहा पिलेला पण उलटी झाली. उलटी झाल्यानंतर येऊन पुन्हा झोपली. मग आता ते शेड्यूल बघून आम्ही पण डिस्टर्ब झालो ना, म्हणजे घरात कोण आजारी असलं तर मन नाही लागत आहे आणि कंटिन्यू ही झोपूनच सकाळपासून. मग आम्ही पुन्हा संध्याकाळी राऊत डॉक्टरांच्या इथे नंबर लावला, तिला हॉस्पिटलला आणलं. डॉक्टरांनी चेकअप केलं, 3 दिवसांची ट्रीटमेंट दिली. 3 दिवसांची ट्रीटमेंट दिल्यानंतर ट्रीटमेंट घेत होती, गोळ्या औषधं वेळेवर देत होतो तिला, पण तरी 3 दिवसामध्ये ना काहीच फरक नाही पडला. जे खाईल ते पडायचं. डाळ भात बापरे. खाऊ दे, शिरा खाऊ देत, म्हणजे मिरची न घालता उपीट बनवू दे फक्त फोडणीचं, तरी उलटी होणार. फळं दिली कोणती, ज्यूस आणायला सुरुवात केली नंतर आम्ही, म्हटलं जाऊ दे ज्यूस देऊया. ज्यूस दिला ना तरी उलटीच व्हायची, उलटी थांबतच नव्हती. मग आता 3 दिवस कसं तरी आम्ही ते ट्रीटमेंट कंप्लीट व्हायची, म्हणजे करायची म्हणून आम्ही ती केली. आणि आता आज दवाखान्यात न्यायचे 3ऱ्या दिवशी, तर तिला त्या दिवशी काहीच त्रास नाही. फक्त जेवण नाही करणार, नुसतं झोपून राहणार. मला खायला काय नको, फक्त झोपू दे. आणि काहीच नाही, त्रास नाही. मग मला माझे मिस्टर म्हणायचे, मग ही तर झोपली आहे, हिला उलटी नाही झाली, मग कशाला दवाखान्यात न्यायचं आहे. मग हो नाही करत आम्ही तो दिवस टाळला दवाखान्यात जायचा. दुसऱ्या दिवशी सकाळपासून परत त्रास चालू झाला. मग असं म्हणजे ज्या दिवशी आम्ही तिला दवाखान्यात नेणार आहे ना, त्या दिवशी तिला काहीच व्हायचं नाही. मग आता म्हणजे सकाळी चहा घेतला तरी उलटी होत होती, पाणी पिलं तरी उलटी होत होती, त्या दिवशी उलटीच होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी आज काहीच उलटी नाही झाली, मग थोडंसं खाल्लंय, मग तेवढं ज्यूस घेतलाय, ते ओके व्हायचं की नाही व्हायची उलटी. दुसऱ्या दिवशी परत उलटी चालू, मग सकाळपासूनच. मग डॉक्टरांकडे पुन्हा गेलो, पुन्हा तिला 1 दिवसासाठी ॲडमिट केली. ते बोलले मला तर असं काही विशेष वाटत नाही आहे, म्हणजे फूड पॉयझनिंग नाही किंवा काही नाही आहे, जरा थोडंसं खाण्यातच काय आलं असेल तर थोडं झालं असेल, बाकी काही एवढासा भिण्यासारखं काहीच नाही मेजर इश्यू नाही. नाही. हो, तरी म्हणजे मिस्टर म्हणले की तिला विकनेस पण आला असणार आहे उलट्या हो, करून, कारण ती म्हणायची माझ्या पायाचे गोळे दुखत आहेत, चक्कर आल्यासारखं होतंय. मग म्हणलं एक आपले सलाईन लावा रेग्युलरमध्ये, आणि सलाईन लावून एका दिवसाची द्या ट्रीटमेंट, आम्ही घेतो नाही काय अडचण. मग आम्ही ती ट्रीटमेंट पण मागून घेतली. त्यांनी ॲडमिट करून घेतलं, सकाळी घेतलं आणि संध्याकाळी सोडलं. मग अगदी जरा चेहरा वगैरे फ्रेश दिसायला लागला, जरा छान वाटायला लागली. मग आम्ही तिला घरी नेलं. तो दिवस तो व्यवस्थित गेला, दुसऱ्या दिवशीचा व्यवस्थित गेला, 3ऱ्या दिवशी परत सकाळपासून उलट्या चालू झाल्या. मग आता पुन्हा टेन्शन आलं की बाबा ट्रीटमेंट पण चालू आहे तरी पण हिला त्रास होतोय. मग तो दिवस गेला, 3रा दिवस उलट्यांमध्ये, की 4थ्या दिवशी म्हणलं आता आज दवाखान्यात न्यायचं. सकाळी नंबर लावायला कॉल केला, नंबर लावला की ही ओके, त्या दिवशी उलटी बिलटी काय होणार नाही. मग असंच मग पुन्हा नेलं, म्हटलं जाऊ देत, असं दुर्लक्ष करून आपलं चालणार नाही. मग नेलं हॉस्पिटलला, डॉक्टरांकडून सोनोग्राफी मागितली. मग डॉक्टर म्हणले अरे गरजेचंच आहे, आणि फॅमिली डॉक्टर आहेत. मग ते माझ्या मिस्टरांना म्हणले अरे गरज नाही आहे सोनोग्राफीची. नाही म्हणले असू द्या आपण करून घेऊया, जर समजा आतड्याला सूज वगैरे काय असेल तर निदान तर होईल पुढे. मग ते हसले डॉक्टर आमच्याकडे बघून, म्हणले विनाकारण हे खर्चात पडत आहेत, पण पर्याय नव्हता ना, ती बरीच होत नव्हती. मग सोनोग्राफी केली, रिपोर्ट नॉर्मल आले. नॉर्मल आल्यानंतर डॉक्टर म्हणले आता पुढे काय ट्रीटमेंट करायची. म्हणले मी डॉक्टर कमी, तुम्हीच डॉक्टर झाले, तुम्ही सांगा. मग म्हटलं आता आम्हाला प्रश्न पडला ना, पुढं काय मागायची, ट्रीटमेंट तर काय मागणार आहे, गोळ्या औषधांचा इफेक्ट नाही, सोनोग्राफी नॉर्मल आहे. मग झालं, आम्ही घरी आलो. मग आता प्रश्न पडला करायचं काय. आता हॉस्पिटलचं तर सगळं प्रयत्न करून दमलो आम्ही. मग असंच मावस सासरे आले होते घरी, तिलाच भेटायला आलते, तब्येत बरी आहे का विचारायला. मग तिला विचारलं बरं वाटतंय का, असं तसं. म्हटलं अहो नाही असं होतंय. मी सगळं शेड्यूल त्यांना सांगितलं, म्हटलं बघा ना हे गंमत चालली म्हटलं आमच्यासोबत, एक दिवस उलट्या करते, ज्या दिवशी दवाखान्यात न्यायची त्या दिवशी उलटीच होत नाही, आणि ज्या दिवशी नाही न्यायचं, ज्या दिवशी तिचे पप्पा राग करतात की नाही बाबा आता नाही न्यायचं, आम्ही थुकलो होतं दवाखाना करून, तर त्या दिवशी तिला उलटी होते, आणि जायचं म्हणलं की होत नाही आहे. मग त्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणले जरा थोडं बाहेरचं का बघत नाही आहे तुम्ही, ते शाळेत येते जाते, सायकलवर जाते ती, मग बघायचं ना जरा, विचारायचं कोणाला तरी. मग म्हटलं आमच्या माहितीतलं नाही आहे कोण. मग ते म्हणले मी सांगतो तुम्हाला. मग त्यांनी आम्हाला एका ठिकाणी नेलं. तिथं नेल्यानंतर तिथं आम्ही बघितलं. मग त्या लेडीज होती, त्या लेडीजनं सांगितलं, तिच्या अंगात येत होतं. मग ते सांगितल्यानंतर ना ते करायला लावलं. ते बराच उतारा होता, ते केल्यानंतर ते जास्त झालं पण कमी नाही झालं. ही तर बरी झालीच नाही, पण माझे मिस्टर पण आजारी पडले, त्यांचं डोकं दुखायला लागलं. का तर काय होतं त्या उतारामध्ये ना चिकन वगैरे असं द्यायचं होतं, आणि माझे मिस्टर माळकरी आहेत,
आणि हा प्रकार काही माळकरी लोकांना नाही जमत आहे. बरोबर. पण तरी त्यांनी केलं मुलीसाठी. मग ते केल्यानंतर ते डोकं धरून 2 दिवस उठलेच नाहीत. माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय आणि जाम दुखायचं. म्हणायचं असं वाटतं की डोक्यात कोणतरी हातोडा मारतोय असं. मग मग आता पुढं प्रश्न पडला काय करायचं म्हणून. मग मी माझ्या मिस्टरांचे मामा आहेत फलटणमध्ये. मग त्यांना कॉल केला. म्हणलं बघा ना असं असं झालंय, इकडे पण असं झालंय. आणि आता माझ्या माहेरी मी आईला कंटिन्यू विचारायची, पण आई एक्सपायर झाल्यामुळे आता मला आधारच नाही ना कोणाचा, की विचारायचं कोणाला मोठ्या बरोबर. माणसांना. आणि मग मामांना विचारल्यानंतर मामांनी सांगितलं की तुम्ही अशा अशा एका ठिकाणी जावा, तिथे आहेत ते व्यक्ती, ते तुम्हाला सांगतील. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं. फक्त ते बोलले की काय झाले ते मी सांगणार नाही, पण ते करून घ्या तुम्ही, मग बघूया नंतर काय होतं ते. मग नंतर तो सगळा उतारा केला. मग तो केल्यानंतर तिला बरं वाटायला लागलं. काय केलं पण उतारा काय केला? उतारामध्ये बऱ्याच वस्तू होत्या, म्हणजे एक्झॅक्ट एवढं मला सांगता येणार नाही. काळी उडीद, लिंबू, टाचण्या आणि बरंच काय होतं. म्हणजे पत्रावळी होती पूर्ण, एक पत्रावळी पूर्ण भरली होती, एवढा उतारा होता. नारळ होते त्याच्यामध्ये, पीस होते, असं बरंच होतं. दही भात होता आणि म्हणजे भरपूर होतं. पत्रावळी पूर्ण भरली होती ती. ती पत्रावळी जेव्हा तिथे ठेवून आले त्याच्यानंतर तिला बरं वाटायला लागलं. आणि ह्या गोष्टीला 1 ऑगस्टच्या अगोदरपासून, म्हणजे एक्झॅक्ट तारीख का माहिती आहे का, तर पुतणीचं लग्न होतं 17 ऑगस्टला. आणि त्याच्यापासून म्हणजे आम्ही हडपसरला आलो जेव्हा खरेदी शॉपिंगसाठी, तेव्हापासून ही आजारी होती. ते तिचं लग्न झालं तरी ती आजारीच होते. मला कोणताच कार्यक्रम अटेंड करता आला नाही, ना सुवासिनींचा, ना घाणा बांगड्यांचा, ना कोणताच. लग्नात सुद्धा मी तिचा टिफिन आणि बॉटल माझ्यासोबत, डाळ भात आणि पाणी बॉटल, का तर म्हटलं हिला त्रास होतोय. आणि सगळं म्हणजे हॉस्पिटलचं सगळं करून बघितलं तरी फरक नाही. नंतर इकडे त्या लेडीजकडे गेलो, त्यांचा फरक नाही. त्यांनी तर त्या लेडीजने आम्हाला सांगितलं होतं की जे ओढ आहे आम्ही राहतो तिथून 100 ते 150 मीटरवरती एक ओढ आहे. आणि म्हणजे इकडे आणि इकडे पण 100-150 मीटरवरती एक ओढ आहे. असे 2 ओढे आहेत आणि दोन्ही ठिकाणी स्मशानभूमी आहेत. मग ती ज्या जाते ना शाळेत जाताना एक ओढा लागतो. मग तिथे पण स्मशानभूमी आहे ना. मग त्यांचं म्हणणं आलं की ती मुलगी आहे ना, ती घाबरली आहे प्रेत बघून. म्हणजे जे माहीत असतं ना ह्याच्यासाठी आणलेलं, ते बघून घाबरली आहे, म्हणूनच झाले. पण ते काही फरक नाही पडला. पण ते जे दुसऱ्या ह्यांनी सांगितलं ना त्याचा तिला रिझल्ट आला. नाही एक्झॅक्टली कळलं का काय झालं ते एक्झॅक्ट? नाही. आता म्हणजे कसं त्यांनी काही सांगितलंच नाही ना. म्हणजे फरक तर आम्हाला त्यांचाच पडला, पण एक्झॅक्टली नाही सांगू शकत आहे म्हणजे काय झालं ते. बरं, तरी होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते सुवर्णा मॅमचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. त्यांनी एकदम कट टू कट आणि एकदम मुद्देशीर गोष्टी सगळ्या मांडल्या, तुमच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी कुठंच काही जास्त गोष्टी एक्सटेंड नाही केल्या. त्याच्यामुळे एकदम कमी वेळेमध्ये हा आपला पॉडकास्ट झालेला आहे, फर्स्ट टाईम. आणि हे अनुभव तर तुम्हाला काय काय शिकायला भेटलं ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्की ते चेंजेस करायचा प्रयत्न करू. आणि मॅमसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल, गुगल फॉर्मची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, ती भरा, त्याच्यावर क्लिक करा, ती लिंक भरा आणि आमच्यासोबत तुम्ही जॉईन होऊ शकता. तुमचे अनुभव पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.